महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. आत्ताच एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी राज्यपालाकडे राजीनामा दिलाय. काल अजितदादांनी स्पष्ट सांगितलंय की सत्ता सरकार स्थापन करण्याची कुठलीही घाई सध्या नाही. 30 तारखेपर्यंत कधी सत्ता सरकार स्थापन करण्यात येऊ शकतं. माझ्या माहितीप्रमाणे 1 डिसेंबरला या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. अर्थातच भारतीय जनता पार्टीचे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले, त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे आणि एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आणि थोड्याच वेळात माझ्या माहितीप्रमाणे अमित भाई शाह हे मुंबईत येऊन अधिकृत घोषणा करतील, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल. झालं पाहिजे. बिहार पॅटर्न, राजस्थान पॅटर्न, मध्य प्रदेश पॅटर्न जर झालं तर आम्हालाही असं वाटेल की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण त्या ठिकाणी फार मोठा न्याय मिळाला. तसा न्याय आहेच, तो प्रश्न नाही. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की 48 वर्ष 2-2-1चा फॉर्म्युला हा कधी यशस्वी ठरून जर असा पॅटर्न राबवता आला तर निश्चितच अजितदादांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो.